नमस्कार, जय हिंद. बीजे अकॅडमी युट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. मित्रहो, आजचा व्हिडिओ अतिशय स्पेशल असणार आहे. व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी समोर स्क्रीनवर दिसत असेल मित्रांनो, एक कात्रण आहे आणि या कात्रणामध्ये महाराष्ट्र होमगार्ड संदर्भातली आपण संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो. यामध्ये जो कात्रण दिलेला आहे, प्रलंबित मागण्यांसाठी होमगार्ड यांचे आंदोलन आहे. कारण होमगार्ड ही संघटना अतिशय जुनी आहे. हे अख्ख्या महाराष्ट्रालाच नाही तर अख्ख्या भारतामध्ये सध्या सगळ्यांना माहिती आहे मित्रांनो. कारण जेवढ्या पण आता संघटना, जेवढे पण आता दल स्थापन झालेली आहेत, या सर्व दलांच्या अगोदर सुद्धा म्हणजे अगोदरपासून स्थापन झालेली एकमेव संघटना म्हणजे महाराष्ट्र होमगार्ड. तर मित्रांनो, ह्या संघटनेला आंदोलनाची वेळच आली कशी काय? कारण या संघटनेकडे आतापर्यंत बऱ्याच लोकांनी म्हणजे याच्याकडे पाठ फिरवलेली आहे. कारण की वारंवार याच्यावर व्हिडिओ सुद्धा आता सोशल मीडियाला पडत होते. आणि हे जे होमगार्ड बांधव आहेत, आता सध्या त्यांनी आंदोलनाचं म्हणजे विषय का काढला असावं? तर मित्रांनो, काही मागण्या असतात. त्या मागण्यांसाठी म्हणजे प्रत्येक गोष्ट जर आपण एकदम चांगल्या पद्धतीनं त्यांना व्यवस्थित जर मागितलं जर भेटत नसते, तर मित्रांनो त्यासाठी असे काही ना काही प्रयत्न करावे लागतात. तर ह्यासाठी एक हा छोटासा त्यांचा प्रयत्न आहे. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळो हीच आपली एक प्रार्थना असणार आहे मित्रांनो. चला, नेमकं काय अडचण आहे ते आपण तुम्हाला सांगणार आहे महत्वाचं. आता याच्यामध्ये प्रलंबित मागण्यासाठी होमगार्ड यांचे आंदोलन. मुंबई नवराष्ट्र न्यूज नेटवर्क मध्ये दिलेले मित्रांनो, विविध प्रलंबित मागण्यांसाठी राष्ट्रीय बहुजन प्रदेशाध्यक्ष प्रदीपसिंह माने यांच्या नेतृत्वात सोमवारी आझाद मैदानावर होमगार्ड शेकडो संख्येने धरणे आंदोलन करणार आहेत. तर मित्रांनो, मुंबईमधील आझाद मैदानावर होमगार्ड संघटना होमगार्डचे जे काही मित्र आहेत, होमगार्ड शेकडो संख्येने ते धरणे आंदोलन करणार आहेत. तर 365 दिवस काम मिळावे मित्रांनो, ह्याच्यामध्ये त्यांची एकदम प्रथम स्थानी मागणी आहे, 365 दिवस काम मिळावे. कारण की कुठल्याही संघटना किंवा कुठलंही जर तो काम असेल तर मित्रांनो, त्या माणसाला ते 365 दिवस हे काम मिळणं गरजेचं आहे. कारण की बऱ्याच वेळी होमगार्ड जवान काय होतात, बरेच म्हणजे सण उत्सव साजरे, गणेश उत्सवामध्ये त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं आपलं कर्तव्य त्यांनी पार पाडलेलं आहे. आणि ही तर संघटना अतिशय जुनी आहे, कारण की सगळ्यात जुनी संघटना असल्यामुळं या संघटनेकडे म्हणजे प्रत्येकानं लक्ष दिलं पाहिजे. याच्यामध्ये बदल होईल ठीक आहे, भत्ता वाढला काय वाढला, सगळ्या गोष्टी वाढल्या, पण महत्वाचं मित्रांनो, त्यांना जर चांगला म्हणजे रोजगारच मिळत नसेल तर ते भत्ता वाढून काही उपयोगाचं नसतं. त्यामुळं स्थिर रोजगार मिळणं हे अतिशय महत्वाचं असतं. कारण की पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून जर काम करणारी एकमेव संघटना म्हणजे होमगार्ड संघटना आहे मित्रांनो, महाराष्ट्र गृहरक्षक दल. त्यासाठी या दलाला म्हणजे खरोखरच न्याय मिळाला पाहिजे. सरकारचं याकडे लक्ष आलं पाहिजे. कारण की लई मोठ्या मागण्या नाहीयेत, फक्त रोजी-रोटी भागली पाहिजे या हिशोबानंच ते आता सध्या आंदोलनासाठी आझाद मैदानावर येऊन बसलेले आहेत मित्रांनो. आजचा त्यांचा पहिला दिवस आहे. दर 3 वर्षांनी जी काही होणारी पुनर्नोंदणी बंद करावी असं म्हणून हा एक विषय आहे. रिटायर झालेल्या होमगार्ड जवानांना पेन्शन देण्यात यावी. निष्काम सेवा हे ब्रीद वाक्य जे आहे ते बदलण्यात यावे. कारण की फार जुनं आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये बदल होणं ही काळाची गरज आहे. परिवर्तन ही काळाची गरज आहे मित्रांनो. परिवर्तन जर नाही झालं तर ती संघटना धुळीस मिळवली जाते. परंतु आता याच्यामध्ये ही वेळ आता ठेवणार नाहीत, कारण की आता होमगार्ड जवान सुद्धा आता जागरूक झालेले आहेत. तरुण बांधव आहेत जे पोलीस भरती करणारे आहेत किंवा इतर भरत्या देणारे आहेत, तिथे त्यांना 1 2 3 मार्क जर कमी पडले, वेटिंगला राहिलेली जे काही उमेदवार आहेत हे सध्या होमगार्ड संघटनेमध्ये आलेले आहेत. त्यामुळं त्यांना म्हणजे आता माहिती झाले की आपण होमगार्ड संघटनेमध्ये पण म्हणजे ह्याच्यामध्ये पण काही करू शकतो. तर त्यासाठी मित्रांनो ते आता सध्या आंदोलनासाठी येऊन बसलेले आहेत. आता याच्यामधलं जे ब्रीद वाक्य म्हणलं होतं ते ब्रीद वाक्य सुद्धा म्हणजे बदलण्यात यावे. आधी मागण्यासाठी शेकडोच्या संख्येने आझाद मैदानात एकत्रित येणार आहेत. महाराष्ट्र राज्य भटक्या जाती व मुक्त जमाती महासंघाचे अध्यक्ष महेश मोहिते, भटक्या जाती मुक्त जमातीचे प्रदेशाध्यक्ष मानसिंह अडके, मयूर मोहिते, मनोज भोसले, प्रदीपसिंह माने आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत मित्रांनो. तुम्ही बघू शकता मुंबई एडिशन सप्टेंबर म्हणजे कालचा हा पेपर आहे 14 तारखेचं. हे काही म्हणजे मित्रांनो कसं असतं, कुठल्याही गोष्टीला एक वेळ असते मित्रांनो. त्या वेळेमध्ये ती गोष्ट जर नाही बदलली ना, मग त्या गोष्टीचं अशा पद्धतीनं रूपांतर होत असतं. आणि ह्या ज्या काही मागण्या आहेत, लई मोठ्या मागण्या आहेत. 365 दिवस त्यांना काम रोजगार भेटलं पाहिजे. कारण की सध्या महाराष्ट्रामध्ये बऱ्याच गोष्टी बऱ्याच ठिकाणी म्हणजे काही ना काही घडत राहतात आणि पोलीस बंदोबस्त सुद्धा कमी पडतो. मग त्यांनी काय करतात, त्यांना ज्यावेळी मागणी लागते त्यावेळी त्यांनी मागून घेतात. काम झालं की मग त्यांना म्हणजे रिटर्न म्हणजे त्यांनी नेमकं काय करावं याचा थोडं म्हणजे सरकारनं गांभीर्यानं विचार केला पाहिजे.
कारण प्रत्येकाला आपापली फॅमिली असते आणि सर्व पोट भरण्यासाठी त्यांना काही ना काही रोजगार करावाच लागतो. मग ते ज्यावेळी करून झाल्याच्या नंतर त्यांना नंतरच्या ड्युटीला बोलवण्यात येणार असतात. त्यामधला जो काही काळ असतो त्यांना इतर म्हणजे कुठेही काम करावं लागतात. रोजंदारीवर जावा, शेतात जावा किंवा असं मजुरीने जावा. ह्या पद्धतीचं काम केलं आणि नंतर ते वर्दी घालून नंतर ड्युटीला येणार. ह्या म्हणजे कसला न्याय असतो? कसं म्हणजे कसं वाटतंय? हे याचं थोडं सरकारनं विचार केलं पाहिजे. आणि महत्वाचं गोष्ट म्हणजे मित्रांनो, यामध्ये आता जवळपास तुम्हाला तर माहीतच असेल सर्वांना, की गोवा राज्य सरकारनं सुद्धा काय केलंय त्यांनी, तेथील जे काही होमगार्ड जवान आहेत, त्या होमगार्ड जवानांना 15 वर्ष झाल्यानंतर डायरेक्ट पोलीस कॉन्स्टेबल म्हणून त्यांना डायरेक्ट प्रमोशन देणार आहे मित्रांनो. तर महाराष्ट्र सरकारने सुद्धा म्हणजे थोडंफार लक्ष टाकलं पाहिजे. कारण की महाराष्ट्रामध्ये पण आता जवळपास जे काही होमगार्ड जवान आहेत यांचे संपूर्ण ट्रेनिंग वगैरे सगळ्या गोष्टी पोलिसांमध्येच असतात. पोलिसांसारखंच राहायचं, पोलिसांसारखं सगळं आणि त्यांच्यासोबतच कामं करायचं. जर होमगार्ड जवान करत असेल तर मग यांना का नाही न्याय मिळाला पाहिजे? जवळपास आता ह्यांना जो 5% आरक्षण आता आहे 3 वर्ष कंप्लीट झाल्याच्या नंतरनं, गोवा राज्य सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य सरकारनं पण याचा थोडंफार विचार केला पाहिजे. यामध्ये जवळपास ते 3 वर्षांना जो 5% आरक्षणाचं सर्टिफिकेट देतात आणि नंतर पोलीस भरतीमध्ये जातात. म्हणजे मित्रांनो ही संपूर्ण वेळखाऊ गोष्ट असते. आता ज्यावेळी हे 3 वर्ष तर सर्व्हिस करतात, ह्याच्यामध्ये त्यांची पात्रता, त्यांचं शिक्षण जे काय असेल किंवा त्यांची फिजिकल फिटनेस वगैरे ह्या संपूर्ण गोष्टी जसं डिपार्टमेंटल पी-एस-आय मध्ये एम-पी-एस-सी मध्ये डिपार्टमेंटल काही पी-एस-आयच्या एक्झाम झाले म्हणजे पोलिसांमधूनच पी-एस-आयच्या एक्झाम होत असतात. त्याच पद्धतीनं जर हे होमगार्डमध्ये होमगार्ड जवान भरती झाल्याच्या नंतर 3 वर्षानंतर 5 वर्षानंतर त्यांचं म्हणजे कार्य बघून, त्यांचे कर्तव्य बघून त्यांच्यावर म्हणजे कुठल्या प्रकारचा गुन्हा वगैरे नसेल तर त्यांना सुद्धा मध्ये होमगार्ड मधून त्यांचे एक्झाम घेऊन डायरेक्ट पोलीस डिपार्टमेंट मध्ये येण्यासाठी काहीतरी एखादा मार्ग मोकळं केलं पाहिजे. आणि हे कसं सरकारला सुद्धा त्यांची वेळखाऊ प्रक्रिया होत नाही. मोठी भरती राबवा किंवा मोठ्या पद्धतीनं म्हणजे जागा काढा, त्याच्यानंतर मग त्यांना घ्या. आता जवळपास तब्बल 50-55,000च्या आसपास महाराष्ट्रामध्ये होमगार्ड जवान आहेत. तर एवढा मोठा म्हणजे फौजफाटा असून सुद्धा कुजवत ठेवल्यासारखं आहे. त्यांच्याकडे लक्षच नाहीये. त्यांना म्हणजे काहीच नाही, फक्त कामालाच वापर करून घेणे, नंतर पाठवून देणे. तर त्यामुळं सरकारला सुद्धा ह्याच्यामध्ये मोठा फायदा होऊ शकतो. एकाच दगडात 2 पक्षी मारणे म्हणजे जवळपास यांचं सुद्धा घरदार चाललं पाहिजे आणि सरकारचं सुद्धा रक्षण केलं पाहिजे. म्हणजे जे आपल्या समाजामध्ये ह्या गोष्टी संपूर्ण होऊ शकतात. फक्त याच्यावर बसून थोडंफार तोडगा काढणं अतिशय महत्वाचं आहे. मायबाप सरकारला एकच विनंती आहे, जेवढे पण काही होमगार्ड जवान आता आंदोलनासाठी येऊन बसलेले आहेत मित्रांनो, तुम्ही पाहू शकता बघा. चलो मुंबई, चलो मुंबई, चलो महाराष्ट्र होमगार्ड सैनिकांचा महामोर्चा सोमवार दिनांक 15 सप्टेंबर मुंबई येथे धडकणार. आजच तारीख आहे मित्रांनो. जमण्याचं ठिकाण आहे आझाद मैदान मुंबई. सकल महाराष्ट्र राज्य होमगार्ड सैनिक. हे पहा मित्रांनो, तुम्ही पाहू शकता बघा. शेवटची लढाई या पार, चलो मुंबई आझाद मैदान. सलाम महाराष्ट्र होमगार्ड. सर्वांनी 15 सप्टेंबर आपण ज्या दिवशी आझाद मैदान मुंबई येथे आपल्या न्याय हक्कासाठी यायचं आहे असं म्हणून सांगितले. तर मायबाप सरकार थोडंफार विचार करा. कारण की या अगोदर काही गोष्टी झालेल्या होत्या की देशाचे जे आपले गृहमंत्री होते माननीय अमित शहाजी सर यांनी सांगितले होते की जवळपास 4 ते 5 महिन्यामध्ये होमगार्ड परिषद ज्यावेळी भरवली होती त्या परिषदेमध्ये सांगितले होते की याच्यामध्ये फार मोठे बदल होणार आहे. म्हणजे ह्या गोष्टी म्हणजे कसं फक्त कागदोपत्री नको आहेत, फक्त तोंडी नको आहेत, सांगून नको आहेत, काहीतरी अंमलबजावणी फास्ट ऍक्शन घ्यायला पाहिजे तरच कुठंतरी. कारण की खूप आता जवळपास जेवढे पण जवान आहेत, आज होईल उद्या होईल, आज होईल उद्या होईल, प्रत्येकाचा जे काही पेशन्स असतो तो पेशन्स संपत येत असतो. त्यामुळं थोडं म्हणजे जरा बाकीची कामं थोडंसं बाजूला ठेवून थोडंसं या जवानांकडे जर लक्ष दिलं तर अतिशय जीवन वगैरे आहे तो हालाकीचं चाललंय, तो थोडंसं चांगलं जगण्याकडे यांचं पण लक्ष आहे. त्यामुळं बाकीच्या गोष्टी सोडून जरासं इकडे लक्ष दिलं तर बरंच होईल. आणि जेवढे पण आता होमगार्ड जवान आंदोलन करत आहेत त्या सर्वांचे खरोखरच जेवढे पण काही इच्छा आकांक्षा स्वप्न घेऊन त्यांनी तिथं बसलेले आहेत त्या सर्वांचं स्वप्न त्यांचं पूर्ण व्हावं हीच प्रार्थना आहे. ह्याच्यामध्ये जर काही वाटलं असेल, थोडंफार काही चुकलं असेल तर क्षमस्व असावी. आणि व्हिडिओला आपल्या लाईक करून बाकीच्या मित्रांपर्यंत शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जय महाराष्ट्र.